हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड. खूप दिवस झाले माझा ब्लॉग येत नव्हता. ॲक्च्युली माझ्याकडे खूप सगळे रेकॉर्डिंग्स आहे, मी हळूहळू टाकेल. पण मला सोशल मीडियावर जायची अजिबात इच्छा होत नव्हती, कारण की खूपच जास्त डिस्टर्बिंग गोष्टी होत होत्या आणि होत आहेत. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आय डोंट वॉन्ट टू रिपीट दॅट नेगेटिव्ह थिंग्स. आणि मी थोडासा ब्रेक घेतला होता आणि माझी तब्येत पण ठीक नव्हती. बिकॉज ऑफ भरपूर गोष्टी होत्या ज्याच्यामुळे मी थोडंसं पॉज घेतला होता आणि मला सोशल मीडियावर टाकायचं नव्हतं. इन बिटवीन झाली वट सावती पौर्णिमा, मी त्याचे पण छोटे छोटे क्लिप्स पुढे टाकेल. इन बिटवीन झालं विशालचा बड्डे, जो की आम्ही खूप छान प्रकारे सेलिब्रेट केला आणि त्यासाठी मी खूप छान डेकोरेशन पण केलं होतं. सोबतच आज तुम्हाला सांगायचं आहे की आज जेव्हापासून हे घर घेतलं आहे तेव्हापासून माझे मम्मी पप्पा माझ्याजवळ नव्हते आले. जनरली ते माझ्याजवळ कधीच जेवण करत नाहीत. ते मला येतात, भेटतात, चहा पितात आणि चालले जातात. आज काल पण माझी खूप जास्त तब्येत खराब होती. आज ते येत आहेत मला भेटायला. आणि कितीही असू दे, ह्या वेळेस मी त्यांना बिना जेवता घरातनं पाठवणार नाहीये. मी त्यांच्यासाठी बनवलेली आहे मटकीची उसळ, डाळ, भात, चपाती. नाव आय एम प्लॅनिंग फॉर सॅलड, ऑफकोर्स सॅलड. आणि मी आता त्यांच्यासाठी खीर पण बनवणार आहे. चला गाईज, हे बघा खीर आहे, शेवळीची खीर. हे आहे वरण आणि हे आहे मटकी ची उसळ. सोबतच हे बघू शकता पप्पा मम्मी मस्तपैकी जेवत आहेत आणि मला खूप जास्त खुशी होत होती. सोबतच वेळ झाली मिहीरला शाळेतनं आणायची आणि पप्पा आणि मम्मी खूप एक्सायटेड होती. मम्मा इतकी क्यूट दिसत होती, काय सांगू. सोबतच पप्पाने आम्हाला सांगून ठेवलं होतं की तुम्ही पुढे यायचं नाही, मी मिहीरला घेणार. पण तिथे जोपर्यंत पेरेंट दिसत नाही तोपर्यंत ते नाही सोडत. जसं त्यांनी मला बघितलं, त्यांनी मिहीरला पप्पाकडे दिलं. बघा मिहीरचे एक्सप्रेशन्स. सांगायचं म्हणलं तर माझे पप्पा आर्मीमध्ये होते, इंडियन आर्मीमध्ये. कधीच त्यांना वेळ नाही भेटला त्यांच्या मुलांना स्कूलमधनं रिसीव्ह करायला. पण पहिल्यांदा जीवनात पहिल्यांदा माझ्या माऊला त्यांनी स्कूल बसमधनं रिसीव्ह केलं. हे त्यांना खूप जास्त छान वाटत होतं. सोबतच त्यांची जायची वेळ आली. आपला ब्लॉग इथे